ही वाघिणी पाशी आज हा आलाय पोकड, की वाघिणी पाशी आज हा आलाय पोकड, सांगा तो जिवंत जाईल काय? इथे नारी आहे, तिथे धनाची बाजू आहे, इथे शक्ती आहे, इथे दूर आहे. म्हणून काय म्हणतोय आपण बुवा, हो आपले बुवा, की वाघिणी पाशी आज हा आलाय पोकड, सांगा तो जिवंत जाईल काय? आणि कोकिळेच्या मंजूळ स्वरांची सर, सांगा या कावळ्याला येईल काय? अहो गाई वाणी पवित्र दूध, गाई वाणी पवित्र दूध, सांगा हा रेडा देईल काय? की गाई वाणी पवित्र दूध, सांगा हा रेडा देईल काय? अन बायकोचा बैल झालेला हा घरगडी, अरे बायकोचा बैल झालेला हा घरगडी, सांगा त्या श्रावण बाळा परी आई बापाला दर्शनास नेईल काय? एक जरी वाक्य चुकीचं असेल, एक जरी वाक्य हे आवाजाच्या बाहेर असेल, त्यांनी मला बिनधास्त विचारावं, रंगमंचावरती सादर करून दे. परंतु जितक्या ताकदीने मी गातोय, जितक्या ताकदीने मी या ठिकाणी सादर करतोय, आता एक जरी आज ह्यावर काही चुकीचं बोलले ना, यांचे गुरु पण आले, गुरु समोर आज चेहऱ्याचा कसा मी तरी हा. आणि म्हणून सगळ्यांनी नीट ऐका. अरे संगत तुला पडली भारी, नितीन बुवा महाशिवपुराणाचा विषय हा. अरे संगत तुला पडली भारी, बदनामी तुझी झाली सारी. अरे संगत तुला पडली भारी, बदनामी तुझी झाली सारी. सांगतो नितीन, अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. अरे सांगतो नितीन, बुवा विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, दक्षिणाने सांगत आहे. अरे सांगतो नितीन, चांगल्या बुद्धीनं, अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. तुला सांगतो नितीन, विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, दैत म्हणजे राक्षस, ह्याच्या जोडीचं नाव बोल दैत, त्यांना नाही बोलायचंय मला. काय म्हणतोय? अरे सांगतो नितीन, विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर, तुझ्या दैत जोडीला ठेवलास जर, बायका पोरं येतील रस्त्यावर. दैत जोडीला ठेवलास जर, बायका पोरं येतील रस्त्यावर. तुला पडली भारी, तुझी झाली सारी. तुला पडली भारी, तुझी झाली सारी. विचार थोडा कर.
या ठिकाणी आपण दिलेल्या वेळेपेक्षा जास्त 1 मिनिट घेतल्यास माफ करा.